नमस्कार मंडळी, काय चालू आहे? झाली असं तुमची चहा पाणी? आमची नाही झाली बघा. इकडं झाली का मम्मी चहा पाणी? चालली आता. नमस्कार भावांनो बहिणींनो, जय भीम सर्वांना. चालली पा आमची चहा. या चहा घ्यायला. तुमची तर चहा झाली असं असं वाटतंय मला. चला चालली आमची चहा. इकडे पहा, इकडे ठेवलंय चहा, इकडे ठेवलंय दूध. बाप, इतकं सारं दूध कसं काय आणलंय आज? इतकं सामान बिन पडलंय काय आज? आज काय माहित नाही का तुला? आज होळीच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडून बिन तुम्हाला मंडळी, आमच्या सगळ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला, सगळ्या युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला या सगळेजण चहा घ्यायला. आमची चाली पहा आता चहा. आज एवढं सारं दूध कशासाठी आणलं म्हणतो का तू? आज काय आज बनवायचं आज आहे आपला पुरणाचा बेत. आपल्याला बनवायचं आज पुरणाच्या पोळ्या. पुरणाच्या पोळ्या. कोणाला आवडतात पुरणाच्या पोळ्या? होळी आली म्हणजे पुरणाची पोळी आली. होळी रे होळी, पुरणाची पोळी. चला या पुरणाची पोळी खायला. चला आता डाळ घेते पहा मी धुवून सनी दाखवते तुम्हाला. हे पहा आपला आता अंदाजीच अर्धा किलो असतं. अंदाजीच घेतली पहा मी आता डाळ घेते धुवून. डाळीला धुवून घेते आणि आधण ठेवते. डाळीला धुवून घ्या. चांगलं एक दोन पाण्यानं घ्यायचं धुवून. दूध गेली होता गेली चहा होता गेली बा मंडळी आमची. लय दिवसाच्या बाद चहा होता गेली 5. बरेच दिवस झाले. ठुपा आता आपण डाळीला आदर. तिथं बाळा म्हणते तर मोठं काय पाणी घ्यायला. मोठं काय योजक तर हांड्यातून घ्यायचंय का? होळी आली म्हणजे पुरणाची पोळी असतेच. पुरणाची पोळी सगळ्याला आवडते. सगळ्याच्या घरोघर पुरणाची पोळी असते. आहे का नाही मंडळी? पाणी थोडं शिल्लकच टाकायचं, कारण आपल्याला आमटी पण बनवायची. कोणी आमटी म्हणतं, कोणी सार म्हणतं. इकडे ठेवले आधन. पहिला देते सगळ्याला चहा. हो चहा द्या पहिलं. चहा गार होती ना मग. ती गिलास चहाची. हे बघा मंडळी, मम्मीने दिली आता मला चहा. इकडं पप्पा बसले चहा घेऊन, इकडे मम्मी चहा प्यायली. या सगळे जण चहा घ्यायला. संध्याकाळची चहा. संध्याकाळची चहा. आणि लय आपलं किलो तेल आणून सनी लय कटाळा आला होता. एकदाच घेऊन आले काय? आणली पा तेलाची कॅनच आणली. गेलो होतो आज मार्केटला, तर तेलाची कॅनच घेऊन आले. म्हणलं लय किलो तेल आणून सनी कटाळा आला. चला या चहा द्यायला तुम्ही. आता डाळ धुवून घेतली. आमटीसाठी पाणी शिल्लकच टाकलंय. डाळ मला असं बनवलं, पुरण बनवलं, पोळी बनवली ना. पुरण बनवून लगेच पोळी बनवली. त्याच्यापेक्षा मला जास्त दुसऱ्या दिवशी पोळी बनवलेली आवडते. शिळ्या पुरणाची. हा काय पाहिजे? हीच कॅटलीच. थोडं तेल टाकते मंडळी, मग उरता येत नाही पा. असं तेल टाकून घ्यायचं थोडस. चला आता घेऊ शिट्टी लावून. चला आता तवर लोक आपण पीठ मळून घेऊ. डाळ टाकली पहा आता शिजायला. आता घेऊ पीठ मळून.
गव्हाच्या पिठाच्या बनवायला लागला पुन्हा मैद्या गिद्याच्या नाही, मैद्याच्या नाही आहेत, गव्हाच्या पिठाच्या आहेत. हे पा असं मस्त चाळून घ्यायचं. तुमच्याकडे सुजीची चाळणी असेल ना, त्या सुजीच्या चाळणीने चाळलं म्हणजे मस्त येतं बारीक दळण. इकडं दळण असतं लय चांगलं दळण येते आमचे. पीठ असं मऊ मऊ घेतलं मी पीठ चाळू. आता या पिठामध्ये टाकू पा आपण थोडंसं मीठ. पोळं बनवायचं ना आपल्याला, पोळ्या बनवायच्या त्यासाठी थोडं मीठ पाहिजेच टाकून मीठ. आणि पोळीला चांगला कलर येतोय, मस्त कलर येतोय म्हणून थोडीशी टाकणारे पा हळद. पोळीत हळद? हा, पोळीला चांगला कलर येतो मग. चला आता थोडं थोडं पाणी टाकून सनी याला घेऊन मिक्स करून इकडे टाकली पा आपली डाळ शिजायला. पण डाळ शिजायला टाकली हे डाळ शिजून हे झाली असती, डाळ शिजून पुरण बनलं असतं. पण काय झालं पा इथे झाकण इकडं शेपा मंडळी मला काय वाटलं वायसर खराब आहे, वायसर बदललं ते बाहेर फेकलंय मी. आता दुसरं वायसर जाऊन आणलं, पण वायसर बी आणलं दुसरं जाऊन सनी. पण पा इथं आपलं कुकरच झाकणच हे खराब बघा, झालं. इथे दिसतंय ना तुम्हाला, हे झाकण खराब येत हे तर झाकणच चपल आहे खराब ती. झालंय. लावलं ना की शिट्टी होत नाही आणि नुसती इकून या साईडनंच नुसती हवा पळायला लागली. तर ते काय भीती वाटती कुकर उडाय गिडायचं. त्याच्यामुळे ते शिजणार पण नाही ना लवकर. त्याच्यामुळे आता डाळ लवकर शिजली नाही, चिलटली त्याच्यावर पुलट करीत होती. त्याच्यामुळे आपली डाळ शिजली नाही. इकडे चालली पा ही जमन ना, छोटी पिलट द्यायची होती. राहू दे. इकडे चालली पा आपली आमटीची तयारी. आमटीसाठी कांदा कापून घेतलाय, मिरच्या भाजून घेतल्या, कांदा. त्याची तयारी करली मग मी. इकडे चालली भज्याची तयारी. बापरे, भजे पण आहेत का? भजे पण मग पुरणपोळी म्हणल्यावर भजे पण असते. इकडे चालू आहे पा भज्याची तयारी. हे असं तिखट काढून घेतलंय, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आहे ना. हा, लसूण. परत दुखे टाकायला. इकडे पप्पानं पण मसाला काढलाय, पप्पाला परत ठेवायला. इकडे कशाचा मसाला काढलाय ह्यो? त्या आमटीचा मसाला. ते आमटीचा मसाला. आणि इकडे टाकू राहिले पा खायचा सोडा आणि ओवा टाकलाय. आता टाकायला खायचा सोडा टाकली. तुला काय टाकायचंय पाहिजे. आणि हे मम्मीनं मला दिलंय बनवून हे मसाला. त्याच्यात मस्त कांदे वगैरे टाकून मस्त बनवतो, मीच बनवतो आता. इळती बिन दिली. हे पण म्हणजे शिजली आपली डाळ आता अशी मस्त. डाळ शिजली, पण आपल्याला आमटीसाठी पाणी पाहिजे ना. तर आमटीसाठी पाणी नाही राहिलं, ते हे असल्यामुळं पाणीच नाही राहिलं. हा, झाकण नसल्यामुळं आमटीला पाणी नाही राहिलं. तर आमटीला पाणी कसं वाढवायचं आपल्याला. इकडे मी भगुण्यामध्ये गरम पाणी केलंय. इकडे भगुण्यात गरम पाणी केलंय आणि हे आपण गरम पाणी आता या डाळीत टाकून घेऊ आणि आमटीसाठी पाणी वाढवून घेऊ. आता हे नाही व्हिडिओ जर पाहिला तर मला काही ना काहीतरी म्हणते त्याच्या मनातल्या मनामध्ये. कमेंट तर नाही करायच्या, पण म्हणत्यानच असं असं थोडी करते तसं थोडी. ज्याला पुरणाची पोळी येत नाही त्याला माझ्याकडून शिकून घ्या. मी बनवायला लागले पहा. असं बी करू नका, तुमच्या घरी पाहुणे आले तर पुरण ठेवायचं असं आबडधोबड डाळ अशी शिजलेली डाळ बाजूला ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये सुकं पीठ भरायचं आणि पुरणाची पोळी पाहुण्याला खाऊ घालायची. असं कोणी करू नका, माझ्याकडून शिका. चला आता कुकरामध्येच आपण आमटीला फोडणी देऊ. त्या पायाच्यामध्ये इलायची, बडीशेप आणि काय म्हणते जायफळ आणि सूट हे सगळं मिक्स करून सनी मिक्सरला काढून घ्यायचं आहे. आता थोडीशी टाकायची साखर. साखरामुळे ते लवकर बारीक होते. इकडे पप्पा आता काढते ना, मी इकडे भाज्याचं पीठ काढायला लागले. मी आपली डाळ अशी पाणी नितळले डाळीमधला. आता मी घेऊ राहिले पा गुळ टाकी म्हणजे मला इळते. आता आपला गुळ घेऊ राहिले. चला आता घेऊ टाकून. इकडे गुळ पण घेतला पा मम्मीनं हे करून. इकडे तापेल होती कढई टाकलं त्याच्यात. अरे हे टाकलं, मला वाटलं गुळ टाकणार. आता गुळ टाकायला लागले ना असं याच्यावर का? एक आता गुळ डाळीमध्ये गुळ. आता घेऊ आता मस्त पुरण हालून सनी. असं पुरण जर बनवलं ना तर 4-5 दिवस कसं सहज चांगलं राहते. त्याच्यासाठी असं पुरण बनवून घ्यायचं.
चांगलं राहतं. मम्मीला शिळं पुरण खावं आवडत नाही, मग मस्त खाते बस. हो, शिळं पुरण खायला आवडत. असं मस्त हलवून घ्यायचं. आता मिक्स करून घेते गुळ आणि डाळ. इकडे आपली आमटी पण कळली, ती मस्त कळली. आता काही टाकलं नाही मी, फक्त मसाला भाजूभाजीचाच मसाला टाकलेला आहे, दुसरं काही टाकलं नाही आमटी. चला याला घ्यावं लागेल, हलवून याला हलवीत राहावं लागेल, नाही तर खाली जायचं चिटकून. आता गुळामुळं पतलं होईल, तर त्याला नवीन कोणी पुरण म्हणजे नवीनला पुरण बनवायचं असलं तर ते पतलं झालं तर घाबरते बाई, आता पुरण पतलं झालं असं झालं तर काहीच होत नाही, बराबर ते घट होऊन जातं. घाबरायचं काहीच काम नाही, फक्त हलवीत राहायचं, खाली चिटकलं नाही पाहिजे याचं ध्यान ठेवायचं. मी असं पुरण बनवलंय, असं तुम्ही नक्की बनवून पहा. साधं सोपीच हे असते आपली, कोणती बी वस्तू आपण साधी सोपीच बनवू. गॅस थोडा कमीवर राहू, पोटापोट. आमटीचा गॅस केला का मग बंद, आमटीचा गॅस करते आता बंद. बंद झाला, आता कर बंद. कसं पाणी सुटलं होतं पा, कसं झालं कोरडं फट सगळं झालंय का कोरडं. असं पतलं झालं तरी घाबरायचं कामच नाही, होऊन जातं. होऊ द्यायचं चांगलं गरम, 4-5 दिवस पुरण सहज राहून जातं चांगलं. मस्त झालं आता कोरडं फट. इकडं बघा मंडळी, आपला मित्र पण आलेला आहे, विनोद नाव याचं, आला इकडं. हे पा आपलं पुरण असं घेतलंय, आता थाळीत टाकलंय, झालंय थोडं थंड. आता घेऊ पा अशा चपट्या, या वाटीनं ना बारीक करून घेऊ आता. चला चालेल. असं थोडं थोडं घेऊन सनी सगळं पुरण बारीक करून घेऊ. हे पा मंडळी, चालल्यात आपल्या पोळ्या बनवून. आता इकडं असं मस्त पीठ मळून घेतलंय, इकडे हे आपलं पुरण, हे पाशी मस्त वाटी करून घेतली, त्याच्यात पुरण भरलंय. आणि हे तूप गरम करून राहिलेवर तूप घेणं चाललंय गरम करून. हे पा असं पुरण भरलंय, अशी वाटी करून सनी भरलंय आता पुरण. असं असं करून सनी पूर्ण घेतला आपण असा वळा बनवून. आता झालं, मी सुक्कं पीठच नाही घेतलं, पण घे ना. घेतलं पीठ पण. तूप झालंय पा आपलं गरम, घेऊ आता उतरून. जशी जशी उलथणी गरम उलथणी याच्यात टाकली ना, ती बी पकवून जाईल. गरम उलथणी पोळे उलथत ना, म्हणलं उलथणी पिघळून जाईल. ये राहिलेलं. असं असं करून सरी घ्यायचं. आता सगळं पांगून. चला आता घेऊ लाडू. पलीकडून पोळी हलक्या हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून सरी मस्त लाटून आता टाकते. बघा इकडे टाकलं मम्मीनं मस्त तव्यावर पोळी, आणि इकडं तयारी दुसऱ्या पोळीची तयारी. हे बाबा, हा हे बघा मंडळी कशी फुगली आपली मम्मीची पोळी, पुरणाची पोळी. पुरणाची पोळी कशी मस्त टमटम फुगली. पोळी फुगली, करणारी फुगली, करणार नाही फुगली का? पाहिजे का आपण पोळी कशी फुगली.
मंडळी एका याच्यावर चालू आहे पुरणपोळी, एका याच्यावर चालू आहे भजे तळणं आणि इकडं पप्पा बसलेत जेवायला. इकडं चालू पप्पाचं जेवण. असा मस्त बेतचा राडा मांडलाय मम्मीनं. ते बाई पूक बसला इथं भजे तळायला आज. मम्मीचं चालू होतं चपात्या ही पुरणपोळी. कशी आली बाप्पा पोळी? हा चांगली झाली का? एकच पोळी झालं का? काय रे मग एकच पोळी झाली त्याचं? दोन घेतल्यात का? मी तर काही जेवणार नाही मंडळी, कारण विनोदन मी गेलो होतो बाहेर, त्या बाहेरूनच जेवण आलेलो आहे. काय काय खायचं रे, पावभाजी आणि पुलाव एवढं जाम बाहेरून जेवण आलं, तर मग अपेक्षा नाही आहे जेवायची. एवढा चांगला बेत तेच खाते सगळे, सकाळी तेच खाते आता तेच खाते. आता हे एवढं पुरण आहे का सगळं नाही, आता 2 दिवस चाललं नाही पुरण है ना. पुरणाची पोळी बनवली माझी, पुरणाची पोळी बनवली, पोळी खाऊन मन तर भरतंय, पोट नाही भरत. पोट भरत नाही. त्याच्यासाठी मला 2 दिवस पुरणाची पोळी खाल्ली तर माझं पोट भरतंय. ही पुरणाची पोळी मला एवढी आवडीची बा मला. ये पाय इकडं चालू आहे. घेतलं पप्पाने आता दूध. काय नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. नाही, मला तुमचंच पुरणाची खरं पोळी आहे. जास्त आवडते. तुमचंच घर आहे, तुमचंच घर आहे. मला आवडते बाई. तेव्हा असा मस्त मम्मीनं सारं बनलेला आहे. इकडे भजे तळणं चालूच आहेत. चला मी तर जेवणार नाहीये, पण तुम्ही या जेवायला. बोलवा ना आमच्या मंडळीला जेवायला. या मंडळी जेवायला बोलिवलं बस. आपण पोट